या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेच्या या दादा पाटील महाविद्यालयाच्या दालनामध्ये आपण एक 3-4 वर्षांपासून 10वी नंतर पुढं काय करायचं, 10वीची परीक्षा दिल्यानंतर मधला जो काही कालावधी असतो त्या कालावधीमध्ये विद्यार्थी खूप निवांत आणि शांत असतात आणि अशा काळामध्ये त्यांना काहीतरी आपण कृतिशील असा कार्यक्रम दिला पाहिजे. कुठेतरी त्यांच्यामध्ये असलेली क्षमता, त्यांच्यामध्ये असलेली एनर्जी, त्यांच्यामध्ये असलेली कौशल्य, त्यांच्यामध्ये असलेली गुणवत्ता जी खचून भरलेली असते तिला व्यक्त करण्याची संधी दिली पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं जडणघडणीचा हा जो काळ असतो त्या काळाचा आपण सदुपयोग स्वतःसाठी केला पाहिजे. म्हणून दरवर्षी या दरम्यानच्या काळामध्ये आपण हा एक 7-8 दिवसाचा प्रोग्राम जो आहे तो घेत असतो, ज्याला आपण नाव व्यक्तिमत्व विकास शिबिर असं जरी म्हटलेलं असलं तर त्याच्यामध्ये अनेकविध गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टींच्या दृष्टीनं तुम्हाला दिशा देण्यासाठी म्हणून हा प्रोग्राम आपण दरवर्षी घेत असतो आणि तो आजपासून सुरू होतो आहे. खूप चांगल्या संख्येनं तुम्ही या शिबिराला प्रतिसाद दिलेला आहे. खरं तर तुमच्या सर्वांचं अभिनंदन. तत्पूर्वी या महाविद्यालयातच शिकत असलेल्या जो 2 विद्यार्थी ज्यांनी नुकत्याच झालेल्या पोलीस भरतीमध्ये यश संपादन केलं आणि त्यांचा आपण सन्मान केला, मग त्यामध्ये शोएब शेख असेल किंवा वैष्णवी गदादे, त्या दोन्ही विद्यार्थ्यांचं आपल्या सर्वांच्या वतीनं आणि महाविद्यालयाच्या वतीनं मी खूप खूप अभिनंदन करतो. सर्वांनी जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. कारण असं आहे, कुठलाही शिक्षक, कुठलीही शाळा, कुठलंही विद्यालय किंवा महाविद्यालय यांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा सुवर्णक्षण कुठला असतो, तर ज्यावेळी आपल्या शाळेतील, विद्यालयातील किंवा महाविद्यालयातील विद्यार्थी, आपला विद्यार्थी कुठेतरी काहीतरी एक यश संपादन करतो, कोणत्याही क्षेत्रात असो तो यश संपादन करतो, तो त्याच्या आयुष्यातला एक सुवर्ण क्षण असतो, आनंदाचा क्षण असतो शिक्षकाच्या. की जे विद्यार्थी एक ॲसेट असतात, संपत्ती असतात. म्हणून आपण आज या शिबिराच्या पार्श्वभूमीवर त्यांचा सन्मान पण केला आणि त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. खरं तर आता वैष्णवी गेलेली आहे, शोएब पण गेलेला आहे आणि ते ग्रॅज्युएशनच्या एका टप्प्यात आहेत सध्या. त्यांनी आता पोलीस भरतीमध्ये हे संपादन केलं आहे, परंतु तिथंच त्यांनी थांबता कामा नये. त्याच्याही उच्च दर्जाला त्यांनी जावं, उच्च पदाला त्यांनी जावं. कारण माणसानं नेहमी आपल्या आयुष्यामध्ये जी स्वप्न समोर ठेवायची असतात, जे ध्येय समोर ठेवायचं असतं ते अत्यंत उच्च हाय लेवलचं ठेवायचं असतं. आणि मग कुठली तरी एक गोष्ट आपल्याला त्याच्या दरम्यानची ही प्राप्त होतेच. परंतु हे ध्येय ठेवत असताना, हे स्वप्न समोर ठेवत असताना त्याचा पाठलाग सुद्धा करायचं आपण शिकलं पाहिजे, त्याचा पिछा आपण केला पाहिजे, त्याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. कारण त्याशिवाय त्या ध्येयापर्यंत, आपण ठरवलेल्या स्वप्नापर्यंत आपण पोहोचू शकत नाही. आणि त्याच्यासाठीची कार्यशाळा म्हणजे हे शिबिर आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जे काही आता ठरवणार आहात, कारण ते ठरवायचा हा टप्पा आहे. एक 9वी पर्यंत आपल्याला ठीक आहे, कोण काय सांगतो, कोण काय सांगतो, आपण कोणाला काय सांगतो, आपण काय बरंच काय काय ठरवलेलं असतं. पण ते ठरवलेलं असतं त्याचाच आपण पुढे पिछा करू असं नाही. जसं जसं वय वाढत जातं, जसं जसं काळ पुढे जातो, कदाचित आपले क्रायटेरिया बदलतात, आपली स्वप्न कधी कधी बदलतात, ध्येय बदलतात. काळानुरूप आपल्यात होणाऱ्या बदलांमुळं आपण ठरवलेल्या गोष्टी व्यतिरिक्तची गोष्ट आपण पुढे ठरवू शकतो. कारण आपण 9वी पर्यंत खूप अननोन असतो, खूप अननोन. म्हणजे आपण अवतीभोवती काय चाललेलं आहे, टी व्हीवर काय आहे, मोबाईलमध्ये, त्याच्या आधारे आपण आपली काही स्वप्न ठरवलेली असतात. आणि मला हे व्हायचं. जसं 3री-4थीच्या मुलाला कोणाला काही विचारलं, तो पटकन पहिला उद्गार काढतो, मला पायलट व्हायचं. क्रेज, अट्रॅक्शन. आता पायलट काय आहे, त्याच्यासाठी काय असतं, किती कोणकोणत्या गोष्टींचे निकष असतात, कुठलं शिक्षण घ्यावं लागतं, त्या विचारायला काही माहीत नसतं त्या मुलाला.
पण त्याचं बालपण जे असतं ते हवेत उंच स्वप्न पाहणारं वय असतं आणि म्हणून त्याला हवेत उंच उडणाऱ्या त्या विमानाचा चालक म्हणजे पायलट याचं अट्रॅक्शन असतं आणि म्हणून तो मला पायलट व्हायचं, कुणाला कलेक्टर व्हायचं असं ते बोलून जातात. पण हे बोलणं जे असतं ना, ठीक आहे, ते बोललेलं बीज आपल्या मनात पडलेलं असतं आणि चांगलं आपलं अंडरस्टँडिंग ज्यावेळी वाढायला लागलेलं असतं, 10वीच्या पुढे आपण जायला लागलेलो असतो, त्यावेळी अवतीभोवती ज्या गोष्टी असतात, जे घडत असतं त्याच्यानुसार कदाचित आपले इंटरेस्ट कधी कधी बदलतात आणि कधी कधी जे मनात दडलेलं असतं ते बाहेर येतं आणि मग आपण त्याचा पाठलाग करू. तर कधी कधी आपण ते विसरूनही गेलेलो असतो आणि नवीनच जे काही आपल्या भोवती वाढून ठेवलेलं आहे त्याला सामोरं जाताना आपले इंटरेस्ट बदलतात, आपली ध्येय बदलतात, आपली स्वप्न बदलतात, असंही घडतं. आणि मग 10वी ते 12वी हा जो टप्पा आहे ज्याला आपण एक जॉईंट पिरियड असं म्हणूया, तर 10वी नंतर आता बऱ्याच गोष्टी नाहीच राहिलेल्या, जवळजवळ नाहीच. सामान्यातला सामान्य शिपाई सुद्धा आता ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट झालेला आपल्याला भेटतो, सामान्यातला सामान्य. आणि घरटी आता प्रत्येकाच्या घरामध्ये 10वी सहज झालेले खूप कोणी काहीतरी सापडतात. 10वी म्हणजे काही फार मोठी आता गोष्ट राहिली. एक काळ होता SSC म्हटल्यानंतर एक वेगळ्या पद्धतीची छाप त्याची, एक वेगळ्या पद्धतीचा त्याचा दबदबा होता. पण 10वी म्हणजे फार नथिंग झालेली गोष्ट आहे आणि अशी 10वी पार करून आता तुम्हाला पुढच्या प्रवासाला निघायचं आहे. त्या प्रवासाला निघताना आता तुमच्या पुढं बऱ्याच गोष्टी वाढून ठेवलेल्या आहेत आणि मग त्यातलं आपल्याला काय नेमकं खायचं आहे, कशाचा आस्वाद घ्यायचा आहे ते ठरवायचा हा कालावधी आहे. आणि मग 12वी नंतर तुम्हाला फिक्स करायचं आहे की मला माझ्या आयुष्यात नेमकं काय करायचं आहे ते तुम्हाला 12वी झाल्या फिक्स करायचं आहे. आणि मग 10वी ते 12वी हा जो मधला पिरियड आहे, जो ट्रान्झॅक्शन पिरियड असं म्हटलं जातं, जॉईंट पिरियड म्हटलं जातं, की जो आपल्या पुढच्या आयुष्याच्या वाटचालीच्या संदर्भातल्या गोष्टी ठरवणारा हा पिरियड आहे, ठरवायचा हा पिरियड आहे. आणि म्हणून आपण 10वी झालेल्या या मुलांसाठी हे एक व्यक्तिमत्वाचं विकास शिबिर ठेवतो. शेवटी आपल्याला कुठल्या क्षेत्रात जायचं हे शेवटी ज्याच्या त्याच्या चॉईसवर आणि संधीवर अवलंबून आहे. परंतु कुठल्याही क्षेत्रात जायचं असलं तरी सुद्धा सर्वात महत्वाचं असतं आपली पर्सनॅलिटी, आपलं व्यक्तिमत्व. कुठेही जातो, कुठल्याही क्षेत्रात जातो, पण आपली पर्सनॅलिटी फार महत्वाची. आणि मग ती घडविण्याच्या संदर्भामध्ये आपण हा जो काही 7-8 दिवसाचा प्रोग्राम लॉन्च करत असतो, की कधीही युद्धाच्या भूमीवर जायचं असेल तर फक्त शस्त्र बरोबर असून चालणार नाही. ती शस्त्र चालविण्याचं प्रशिक्षण जर आपल्याकडे नसेल, कशा पद्धतीने ती शस्त्र चालवायचे हे माहीत नसेल, तर किती तुमच्या खांद्यावर किती मोठमोठी शस्त्र दिलेली असली तरी तुम्ही युद्ध जिंकू शकत नाही. शस्त्र चालवण्याचं प्रशिक्षण फार महत्वाचं आहे. आणि मग आपण काल पाहिलं इराण आणि अमेरिकेमध्ये जे प्रचंड मोठा वॉर चालू आहे, सगळ्या जगाला त्याच्या झळा बसत आहेत. कोण खरं कोण खोटं, कोण योग्य कोण अयोग्य हा मार्ग बाजूला ठेवूया. परंतु काल सकाळी मी एक न्यूज पाहिली की इराणनं अमेरिकेची जी काही 2 जेट विमानं पाडली त्यातला एक पायलट जो आहे तो सापडत नव्हता आणि मग तो शोधून देणाऱ्यासाठी काहीतरी $55 कोटी बक्षीस त्या देशाने जाहीर केलं. एक साधा सैनिक, एक पायलट, पण तो देशाच्या अस्मितेचा पार्ट आहे. जर तो आमच्या हाती लागला तर आम्ही त्याला मारून टाकणार आहोत, अशा पद्धतीने त्यांनी घोषणा केलेली होती. आणि हा अमेरिकेच्या दृष्टीनं अत्यंत इज्जतीचा, इब्रतीचा विषय. एक जरी पायलट त्यांचा मारला गेला तरी त्या संपूर्ण देशाची इज्जत जाणार. आणि त्या एका पायलटसाठी म्हणून त्यांनी जंग पछाडले, शोध मोहीम सुरू केली, सर्च मोहीम सुरू केली, रिस्क घेतली. परंतु मुळातच तो जो पायलट होता, तयार केला गेलेला पायलट, त्याच्याकडं अवघं एक पिस्तूल होतं, काहीच शस्त्र नव्हती, स्वतःच्या संरक्षणाच्या दृष्टीनं काहीच नव्हतं. ते जे काही विमान पाडलं गेलेलं होतं जेटचं, ते कुठंतरी उंच टेकडीवर पाडलं गेलेलं होतं. 6-7 हजार फूट
खाली तो कोसळलेला होता आणि शत्रू देशाच्या तावडीमध्ये तो होता. आणि अशा परिस्थितीमध्ये आता आपल्याला वाचायचं असेल तर आपल्याला दिलेलं जे प्रशिक्षण आणि आपल्या आत असलेल्या ज्या क्षमता आहेत त्या सगळ्या जागा केल्याशिवाय पर्याय नाही. आणि आपल्याकडे आता दुसरं काहीच नाही स्वतःच्या संरक्षणात. आणि मग त्या पायलटनं अवघी एक पिस्तूल जवळ असताना 6-7 हजार उंचीवरची ती म्हणजे हे आहे एरिया जो आहे तो पार करण्यासाठी सगळ्या प्रकारची कौशल्य पणाला लावली जी त्याला प्रशिक्षण कालावधीने दिली सगळ्या प्रकारची. आणि मग तो त्या अमेरिकन सर्च मोहिमेमध्ये तो त्यांच्या हाती लागला आणि तो वाचला. मला ही घटना का सांगायची आहे ताजीच. मी सकाळीच ती बातमी वाचली की तो अमेरिकन सैनिकांनी त्याला शोधून काढला आणि आपली इज्जत वाचवली. की तो स्वतः सैनिक जो आहे स्वतःच्या हिमतीवर आणि कौशल्यावर त्यानं स्वतःला तर वाचवलंच पण आपल्या देशाची इज्जत वाचवत असताना मोठी कुठलीही शस्त्रसज्जता नसताना सुद्धा त्यानं त्याच्यावर मात केली अवघ्या एका पिस्तुलाचा. म्हणून मी सांगितलं की आयुष्याच्या लढाईमध्ये जिंकायचं असेल तर आपल्याकडे किती शस्त्र आहेत आणि किती साधनं आहेत याच्यापेक्षा जी मर्यादित साधनं आहेत ती प्रभावी पद्धतीनं मला कशी वापरता येऊ शकतात त्याचं प्रशिक्षण फार महत्वाचं असतं. आणि त्याचं प्रशिक्षण म्हणजे आपली पर्सनॅलिटी. आपल्या महाविद्यालयामध्ये दरवर्षी कॅम्पस इंटरव्ह्यू होतात. 15 ते 20 मोठमोठ्या कंपन्या विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यूज घेतात, एक्झाम्स घेतात आणि त्यांना वेगवेगळ्या त्यांच्या कौशल्यानुसार आणि बुद्धिमत्तेनुसार त्यांना नोकऱ्या दिल्या जातात. यावर्षी अशा पद्धतीचे 3 ड्राईव्ह झाले आणि त्या 3 ड्राईव्ह मधून 185 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं. पण प्रत्येकाच्या क्षमतेनुसार त्यांना त्या पोस्ट मिळाल्या. आता या मल्टीनॅशनल कंपन्या ज्या असतात किंवा कुठल्याही कलेक्टरची पोस्ट असो किंवा पोलिसाची असो कुठली असो तुमची पर्सनॅलिटी फार महत्वाची असते. त्याच्यामध्ये जो उजवा ठरतो तो चांगल्या पद्धतीची पोस्ट आणि चांगल्या पद्धतीचं पॅकेज मिळवतो. म्हणजे शिक्षण एकाच वर्गाचं आहे, समजा TY आहे, एकाच वर्गाचं शिक्षण आहे, परीक्षा दोघांनी सारखीच दिलेली आहे, दोघांना दिलं गेलेलं ज्ञानही सारखंच आहे. पण इंटरव्ह्यू मध्ये त्यानं त्याचं जे दाखवलेलं कौशल्य आणि जे काही त्याला मिळालेलं ज्ञान आहे त्याचा केलेला वापर दोघांच्या मध्ये तफावत आहे. एक फुल कॉन्फिडंट आहे, त्याची व्यक्तिमत्व ह्या वेगवेगळ्या प्रशिक्षणामधून कौशल्यामधून सहभागांमधून तयार झालेला आहे आणि त्याच्यामुळे तो कॉन्फिडंटली प्रश्नाची उत्तरं देतो आहे, बोलताना सफाईदारपणानं बोलतो आहे, प्रसंगाचं अवधान राखतो आहे. आणि मग अशा कंपन्यांना मोठ्या पोस्टसाठी अशा पद्धतीचे म्हणजे कॅन्डिडेट्स हवे असतात आणि मग त्याला पॅकेज पण तसं असतं. आणि मग एकच शिक्षण असलेली मुलं पण एकाला मिळालेले आहेत 15,000 रुपये महिन्याचं पॅकेज आणि दुसऱ्याला मिळालेलं आहे 2.5-3 लाख रुपयाचं पॅकेज. हा फरक पहा दोघांमध्ये आहे. तर दोघांकडे नॉलेज सारखंच, फक्त ते प्रेझेंट करण्याची एकाकडे शैली आहे आणि एकाकडे शैली नाही. आणि म्हणून दोघांना मिळणाऱ्या पॅकेजेसमध्ये आणि पदांमध्ये फरक. ही वस्तुस्थिती आहे बाहेरच्या जगात ह्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये. किंवा आता वैष्णवी आणि शोएबच्या ग्राउंडवर भरतीसाठी उतरले, मग त्याने ग्राउंड दिली, लेखी दिली, सगळं दिलं आणि नंतर मग शॉर्ट लिस्ट होऊन त्यांचा आज समजा काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं बेसिस त्यांना आलं. मग काय हे दोघंच भरतीला उतरले होते का? तर नाही. इथं एका पदासाठी कदाचित 200, 500, 1000ही मुलं उतरलेली असते. परंतु त्याच्यामध्ये ज्यांनी शारीरिक क्षमता सिद्ध केली ते पहिल्या राऊंडला पुढे आले. 1000 मधले समजा 300 मुलं पुढे आली. मग लेखी परीक्षेमध्ये त्या 300 पैकी 200 झाली किंवा 150 झाली. मग असं मेरिट कळत शेवटी मग तेवढ्या पोस्ट आहेत तेवढेच फक्त सिलेक्ट. सगळ्यांना या निसर्गानं 2 हात, 2 पाय, डोळे, कान, नाक सारखं सगळं दिलेलं आहे. फक्त एकानं काय केलंय ते चांगल्या पद्धतीने यूज केलं आणि दुसऱ्यानं त्याच्यात थोडा आळस केला.
म्हणून ज्यानं चांगलं यूज केलं तो पुढे गेला आणि ज्यानं आळस केला तो मागे पडला. म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील नेहमी महात्मा गांधीजींचं एक वचन जे आहे ते उद्धृत करायचे की कर्म करेल तो नर का नारायण म्हणजे. कर्म म्हणजे फक्त कर्म म्हणजे आपलं धार्मिक क्षेत्रातलं कर्म नाही. कर्म म्हणजे आपली कृती. आपण जी कृती करतो ती कृती जी आहे ती कृती माणसाला तो राक्षस होणार आहे की देव होणार आहे ते ठरवत असतं. तो कलेक्टर होणार आहे का साधा पोलीस होणार आहे ते ठरवत असतं. मग ती कृती जी आहे ती कृती म्हणजे तुमचं प्रेझेंटेशन, ती कृती म्हणजे तुमचं व्यक्त होणं, ती कृती म्हणजे तुमचं वागणं, ती कृती म्हणजे तुमची पर्सनॅलिटी. म्हणजे ग्रीक भाषेतून आलेला हा खरा तर शब्द आहे. म्हणून पर्सोना पासून तयार झालेला हा शब्द आहे पर्सनॅलिटी. पर्सोना पासून. आणि पर्सोना म्हणजे काय तर व्यक्ती अंतर्बाह्य कशी आहे त्याच्यानुसार आयडेंटिटीची जेव्हा ओळख करून दिली जाते त्याला पर्सोना असं म्हणतात. आणि मग ती पर्सनॅलिटी. आणि मग तुम्ही अंतर्बाह्य काय आहात, तुम्ही फक्त दिसायला कसे आहात हे महत्वाचं नाही. तुम्ही व्यक्त कसे होता, तुमची बॉडी लँग्वेज, तुमचं कम्युनिकेशन स्किल, ह्या पण गोष्टी महत्वाच्या. आणि मग त्या तुमच्यामध्ये किमान प्राथमिक पातळीवर याव्यात. तुम्हाला सर्वांगीण एक प्रशिक्षण मिळावं. आणि हा 10वी नंतर ते आणि 11वी पर्यंतचा पिरियड जो आहे हा जो मधला गॅप आहे तो भरून निघावा. तो भरून निघावा. रिकामं मन सैतानाचं घर असं म्हणतात. शेवटी आपण घरात तरी काय करणार असतो, रील्स पाहणं, मोबाईलवर सारखं घासणं, याच्या व्यतिरिक्त आपण काय झोपा काढणं, याच्या व्यतिरिक्त काय करतो. आणि तुम्ही शरीराला जेवढं वापराल तेवढं ते ताजं तवानं आणि चैतन्यमय होत असतं. आणि तुम्ही जेवढं कमी वापराल तेवढं जसं लोखंडाला गंज चढतो तसा तो आपल्या मेंदूला पण गंज चढतो. शरीर नेहमी ऍक्टिव्ह ठेवलं पाहिजे. शरीर नेहमी, मेंदू नेहमी तल्लख ठेवला. तो वापरायचा बंद केला की कालांतरानं तो मंद बुद्धी होऊन जातो. जसं डार्विननं तो सिद्धांत मांडलेला. काय सिद्धांत मांडला, कोण सांगितलं? आता 10वी तुमची नुकतीच झाली ताजी. येस, थिअरी ऑफ. ओके, अजून अगदी बरोबर सांगितलं. ज्या डार्विनचा सिद्धांत घेऊन किंवा कोपर्निकस, डार्विन, आइन्स्टाईन, गॅलिलिओ, न्यूटन ही नावं तुम्ही आता या 10वीच्या पर्यंत खूप चांगली पाठ असतात तुम्हाला. यांनी वेगवेगळे सिद्धांत मांडलेले आहेत, शोध लावलेले आहेत. तिनं सांगितलं ते बरोबर. उत्क्रांतीवादाचा एक सिद्धांत की माकडापासून माणूस कसा तयार झाला. बरोबर की नाही? आपण पूर्वी माणसं होतो का? नाही. आपण सुद्धा पाण्यापासून तयार झालेल्या जीवाणू आणि त्या जीवाणूंमध्ये झालेल्या परिवर्तनातून माणूस, असंच हे परिवर्तन आहे. पण एकाएकी अचानक एका रात्री हे घडलं का? नैसर्गिक परिवर्तनाच्या प्रक्रियेमधून. कारण निसर्गाचं चक्र हे सातत्यानं फिरत असतं, बदलत असतं. एकेकाळी आपण माकडाचे वंशज आहोत असं म्हणतो. म्हणजे आपल्याला शेपूट होती असं आपण म्हणतो, प्रचंड केस अंगावर होते असं आपण म्हणतो, आपली चेहरेपट्टी तशीच होती असं आपण म्हणतो. त्याच्यापासून माणूस तयार झाला. त्याच्या अगोदर आणखी काय होतं, त्याच्या अगोदर आणखी काय होतं, त्याच्या अगोदर आणखी काय होतं, याच्या संदर्भात मांडलेली थिअरी म्हणजे तो उत्क्रांतीवादाचा सिद्धांत. मी फक्त माकडाच्या तिथंच येऊन थांबतो कारण तो शेवटचा प्रगत प्राणी आहे. माणूस नावाचा प्राणी उत्क्रांत होण्याच्या अगोदरचा प्रगत प्राणी, सर्वात प्रगत प्राणी कोण? तर माकड. की निसर्ग काय सांगतो की जी गोष्ट तुम्ही खूप काळ तशीच ठेवता ती गोष्ट कालांतरानं झिजते, कुजते व नष्ट होते. जसं लोखंड पडून राहून काय होतं, त्याला गंज चढतो असं म्हणतो. मेंदू वापरला नाही तर त्याला काय गंज चढतो म्हणतो, मंद बुद्धी होतो माणूस. शरीराला जास्त हालचाली दिल्या नाही तर आपण मान ते आपल्यात येतो असं आपण म्हणतोच की. आणि म्हणून कायम आपण मेंदूला आणि मनाला आणि शरीराला चैतन्यदायी ठेवलं पाहिजे, ऍक्टिव्ह ठेवलं पाहिजे. तर आपलं एक सगळं जे काही एकूण बिहेवियर आहे, आपलं व्यक्तिमत्व आहे, हे प्रसन्नदायी असतं, अट्रॅक्टिव्ह असतं, प्रभावी असतं. आणि मग माणसाला शेपूट होती असं आपण म्हणतो. आजही आपण म्हणतो आपल्याला माकड हाड आहे, कमरेच्या वर आहे ना माकड हाड आहे, तिथं शेपूट होती, ती शेपूट गळून पडली आणि माकड हाड राहिलं तेवढं फक्त. त्याला अजूनही आपण माकड हाड असतं. तर निसर्ग जी गोष्ट जास्त दिवस वापरली जात नाही ती हळूहळू नष्ट होत जाते, झिजते, कुजते किंवा संपते. तर या शेपटीचा वापर
जेव्हा त्याला गरज होती तेव्हा तो शिपूट होती, परंतु जेव्हा त्याला ती गरज, जेव्हा तो 2 पायावर उभं राहायला लागला, 2 पायावर चालायचं शिकला, तेव्हा त्याला शेपटीची गरज नाही राहिली. आणि मग त्या शेपटीचा वापरच कमी झाला. कमी होता 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 ती शेपूट संपली आणि तिथं माकड आड राहील. म्हणजे 4 पायावरून आपण 2 पायावर येत असताना ह्या ज्या काही सगळ्या प्रोसेस घडल्या, त्याच्यात एक एक गोष्ट जी आहे ती गळून पडत गेली. प्रचंड केसाळ असलेला आपला प्राणी होता, परंतु आपल्याला हवा, ऊन, वारा याच्या संदर्भातलं हळूहळू जाणीव व्हायला लागल्यानंतर मग आपण गुहेत रानटी अवस्थेत असताना, नाही का, त्याच्यातून याच्यात असं करत 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 मग आपण वस्त्र, प्रावरण, वल्कल म्हणजे हे सगळं करत करत आणि मग ते अंग झाकलं जाणं, आणि ते झाकलं जाण्यामुळे मग ते जी अंगावर असलेली जे काही म्हणजे केस असायचे त्याचा काही उपयोगच नाही. कारण ते केस सुद्धा आपल्याला निसर्गातल्या वेगवेगळ्या गोष्टींच्या संरक्षणासाठी, वेगवेगळ्या गोष्टींपासून त्याची गरज पडली नाही. हळूहळू ती कमी 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 होती. म्हणजे निसर्ग हे सांगतो तसं आहे. तुम्ही तुमचा मेंदू, तुमचं शरीर हे जर वापरलं नाही तर ते कालांतरानं कुजतं, सडतं किंवा संपतं. आणि म्हणून सतत आपण ऍक्टिव्ह राहिलो. आणि त्याच्यासाठी मग हे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कॅम्प आहे आपला, किंवा व्यक्तिमत्व विकास शिबिर आहे. आणि मग आता तुम्ही काय ठरवलेलं आहे मला माहित नाही. तुम्ही काय ठरवलेलं आहे त्याचा कानोसा घेणं हे स्किल आमच्या शिक्षकांचं. कुणी काय ठरवलेलं आहे, कुणाला काय व्हायचं. आता सहज मी आता 2-3 जणांना नमुना म्हणून विचारलं, काय आपण ठरवलेलं आहे, आता तूच सांग काय ठरवलेलं आहे. तूच बघा, काय नाव तुझं? साळवे. काय ठरवलंस तू? तुझं इंजिनिअरिंगचं स्वप्न फिक्स आहे, म्हणजे इंजिनिअरिंग व्हायचं. हा पण काहीतरी आहे का, म्हणजे हल्ली तो पण एक पार्ट असतो. 10वी झाल्यानंतर मला कॉलेजमध्ये खूप अनुभव येतो. 45-50% वाला पण पालक म्हणतो नाही नाही मला सायन्सच पाहिजे, माझं पोरगं लय हुशार. आणि 95% वाला पण म्हणतो की मला काय सायन्सच पाहिजे. मग मी विचारलं उत्तर तर ते म्हणतात नाही काय इंजिनिअरिंग करायचं, नाही नाही मेडिकलला जायचं. म्हणजे सहज मनानं आपण ठरवलेली ती गोष्ट असते. याचं कारण अवतीभोवतीचं माहोल, IQ गोष्टीवर वगैरे. पण आपल्या आतला आवाज आपल्याला काय सांगतो ते आपण कधीच विचारात घे. तू काय ठरवलं, काय ते ठरवलं असेल. टाकळी खंडेश्वरीचं नाव सांग. हा काय ठरवलं, भरती व्हायचं, त्याचं फिक्स आहे. आता कर्जत, जामखेड किंवा हा सगळा परिसर जो आहे, मी आल्यापासून पाहिलं मुलांमध्ये प्रचंड क्रेज आहे, प्रचंड क्रेज. लष्करामध्ये जाण्याची, पोलीसमध्ये जाण्याची किंवा निमलष्करी दलामध्ये प्रचंड क्रेज आहे. खूप मेहनत मुलं करतात, खूप प्रचंड मेहनत करतात मुलं इथे. सगळ्यांचा एक क्रेज त्यांच्यामध्ये ही आहे. त्यामुळं आपल्या महाविद्यालयामध्ये असलेला पॅरामिलिटरी विभाग आणि NCC विभाग हा इतका स्ट्रॉंग आहे, एवढा स्ट्रॉंग आहे. महाराष्ट्रामधल्या म्हणजे सर्व कॉलेजेस मधला सर्वश्रेष्ठ विभाग जो आहे तर तो आपल्या कॉलेजचा NCC. 1567 पेक्षा जास्त मुलं या विभागातले आतापर्यंत भरती झालेले आहेत. नॉट अ जोक. 1567 हा जो आकडा आहे एवढी सोपी गोष्ट नाही. जी एका कॉलेजमधल्या एका युनिटला या देशाला दिलेले एवढे मोठे सैनिक आहेत, जोक नाहीये. मग त्याच्यामध्ये पोलीस दलामध्ये असतील, जसं आता हे दोघे आहेत. पण याच शैक्षणिक वर्षामध्ये 24 मुलं ही मिलिटरीमध्ये भरती झाली. एकाच भरतीत 24 मुलं केली. एवढी प्रचंड क्रेज या भागात आहे. बऱ्याचदा मुलांना सहज विचारलं की मुलं हे सांगतात. आता मुली सुद्धा त्यात उतरायला लागल्या, ही फार मोठी गोष्ट आहे. त्याचं कारण आहे हा परिसर. म्हणजे आपल्या आवडी निवडी, आपली स्वप्न कोण ठरवतो, कधी कधी आपला परिसर. बऱ्याचदा म्हणजे दुष्काळजन्य परिस्थिती किंवा भांडवल नसल्याचा अभाव किंवा व्यवसायाची आवड नसणे किंवा आणखी बऱ्याच गोष्टी या भागामध्ये क्रेज असते. पटकन कुठंतरी भरती व्हावं आणि लगेच आपलं मार्गाला लागतं. पण या भागातल्या मुलांमध्ये एक चिवटपणा असतो, जिद्द असते, चिकाटीपण असते. ती थोडी आणखी पुढे गेली तर आणखी वरच्या पोस्टवर जातात, आणखी वर. आणि त्याच्यामुळे पहा MPSC UPSC मध्ये सक्सेस होणारी मुलं ही जर 100 मुलं सक्सेस झाली असतील तर त्याच्यातली 70
मुलं ही दुष्काळजन्य परिस्थिती असलेल्या परिसरातली असतात. तुम्ही सगळा रेशो काढा महाराष्ट्रातला, का सर्वात जास्त अधिकारी बिहार मधले आहेत? कारण बिहार हे राज्य पहिल्यापासून मागास, किंवा आपल्याला हे करण्याशिवाय पर्याय नाही, आपल्याला कष्ट करण्याशिवाय पर्याय नाही, प्रयत्न करण्याशिवाय पर्याय नाही. एक वेळ आपण हुशार कमी असू द्या, पण प्रयत्न फार महत्वाचे असतात. काय नसतं, पण कलेक्टर पदासाठी 95% चालतो आणि 40% पण चालतो. तिथं तुम्हाला मार्क किती पडले हे नाही विचारत, तुम्ही किती म्हणजे तिथं हुशार आहात हे महत्वाचं नाही. तुमची पर्सनॅलिटी काय आहे, तुमचा चाणाक्षपणा काय आहे हे चेक केलं जातं. लक्षात, तुम्हाला सामाजिक भान किती आहे हे तपासलं जातं. तुमचा दृष्टिकोन किती परिपक्व झालेला आहे ते तपासलं जातं. तुम्हाला निर्णय घेता येतात का चांगले ते तपासलं जातं, हे चेक केलं जातं. तुम्हाला जगाची काय माहिती आहे ते पाहिलं जातं. तुम्हाला मार्क किती पडलेले आहेत हे पाहिलं जातं. आणि म्हणून मग आपण किती हुशार आहे हे महत्वाचं नसतं, आपली पर्सनॅलिटी किती सर्वांगीण अष्टपैलू झालेली आहे हे महत्वाचं असतं. हे महत्वाचं आहे. आपल्याला चारही दिशांचं भान असावं लागतं, किंवा आठही दिशांचं भान असावं लागतं, ज्याला अष्टावधानी असं आपण म्हणतो. आणि मग ही मुलं प्रचंड कष्टाळू असतात, प्रचंड म्हणजे त्या परिस्थितीनं त्यांना शिकवलेलं असतं. आणि म्हणून बिहारचा आकडा जो आहे, काउंट जो आहे तो जास्त आहे. आणि त्या तुलनेत महाराष्ट्राचा आपण विचार केला तर सक्सेस रेट मध्ये सुद्धा ग्रामीण भागातले ज्यांच्याकडे अभावग्रस्तता आहे अशा भागातली मुलं जास्त आहे. आणि त्या दृष्टीनं सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे ह्या कॉलेजच्या मध्ये शिकणाऱ्या मुलांचा आणि ह्या परिसरातल्या मुलांचा, की हा तुमच्याकडे असलेला प्लस पॉईंट आहे. आणि त्याची जाणीव मग करून देणं, त्या दृष्टीनं प्रयत्न करायला लावणं, हा या शिबिराच्या मागचा उद्देश आहे. व्यक्तिमत्व म्हणजे काही अशी काही किराणा दुकानात मिळणारी वस्तू नाही की गेलो आपण किराणा दुकानामध्ये 1 किलो व्यक्तिमत्व द्या विकत म्हणून, असं म्हणतो का आपण? व्यक्तिमत्व ही अशी घडवण्याची गोष्ट आहे, आतून स्वतःला बजावण्याची गोष्ट आहे. मला घडायचंय, मला तयार व्हायचंय, मला तयार व्हायचं असेल तर मी सज्ज राहिलो पाहिजे. मी ह्या प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घेतला पाहिजे, अनुभव घेतला पाहिजे. आणि मग जे काही तुम्ही स्वप्न ठरवलेलं आहे, जे काही तुम्ही ध्येय ठरवलेलं आहे, त्या ध्येयाचा पाठलाग करणं, पिछा करणं, त्याचा पाठपुरावा करणं, त्याच्या मागे प्रयत्नांची जोड देणं हे फार महत्वाचं असतं. आणि त्या दृष्टीनं महाविद्यालयामध्ये खूप खूप विंग्स काम करत आहेत. अनेक विंग्स, जसं मी आता पॅरामिलिटरी आणि NCCचा 17 महाराष्ट्र बटालियन हे फक्त एक टोक सांगितलं तुम्हाला. एवढ्या विंग्स या अनुषंगानं काम करत आहे की त्या तुम्हाला आता पाहून आणि अनुभवून कळणार आहेत. मी त्या सगळ्या सांगत बसण्याची वेळ नाही. आपण उद्घाटनाच्या सत्राला तुम्हाला क्षेत्र भेटीमध्ये हे कळणार आहे की पर्सनॅलिटी डेव्हलप करायची असेल तर आपल्याला किती गोष्टी शिकाव्या लागणार, किती गोष्टी शिकायला मिळत आहेत, किती गोष्टी असू शकतात हे तुम्हाला कळेल क्षेत्र भेटीमध्ये. आणि मग तुम्ही जे काही ठरवलंय, आता तो म्हणतोय की मला मिलिटरीमध्ये भरती होण्याची क्रेज आहे, ही म्हणते की मला इंजिनिअरिंगला जायचं आहे. आता आपला भोसला मिलिटरीचा एक विद्यार्थी आलेला आहे, खूप चांगल्या ठिकाणाहून आलेला आहे, नाशिकवरून. काय नाव तुझं? सौरभ पाटील. तुझं स्वप्न काय वेळा? सिव्हिल इंजिनिअरिंग आणि म्हणजे तुला कॉन्ट्रॅक्टर आता व्हायचं आहे. ओके, बस. त्याचा एक हीच झालेला आहे क्रायटेरिया की मला सिव्हिल इंजिनिअरिंग करायचं आणि कॉन्ट्रॅक्टर व्हायचं, म्हणजे तो व्यावसायिक क्षेत्रामध्ये उतरतो. कधी कधी सिव्हिल इंजिनिअरिंग केलेली मुलं मिलिटरीत पण जातात, माहित आहे, कारण तिथला एक इंजिनिअरिंग सेक्टर असतो का, ज्यांना क्रेज असते ती जातात. पण डिग्री असल्याशिवाय जाता येत नाही, हेही तितकंच खरं. मग इंजिनिअरिंग विषयी असलेली क्रेज आणि त्याच्याकडे मग असलेला ओढा आणि त्या दृष्टीनं मग सायन्स मला मिळावं म्हणून तयार केले जाणारे प्रयत्न. पण मला हे सगळं झेपणार आहे का, मी हे सगळं करू शकणार आहे, मी खरंच करणार आहे, ह्या सगळ्याचा विचार करून जर आपण गेलो तर नंतर पश्चाताप करण्याची वेळ येते. नाही तर मग खूप वेळ निघून गेलेला असतो, मग आपण म्हणतो की अरे आम्हाला सांगणारच कोण नव्हतं, नसतं गेलं तर बरं झालं असतं, असं काही काही मुलं म्हणतात. आणि ज्यांना खरंच जिद्दीनं जायचंय ना ते जिद्दीनं लढतात, जिद्दीनं करतात. आणि मग तुम्हाला कुठं जायचं, कोणत्या क्षेत्रात जायचं हे तुम्ही आतून ठरवलं पाहिजे, कुणाच्या सांगी वांगीनं नाही.
काळ वेळ आणि परिस्थितीचं भान ठेव की आताचा काळ आम्हाला काय सांगतोय. आता हा सगळा मल्टीपर्पज एज्युकेशनचा काळ आहे, त्याला आपण इंटरडिसिप्लिनरी एज्युकेशन असं म्हणतो, आंतरविद्याशाखी. आता कुठल्याही एका क्षेत्राची अशी मक्तेदारी राहिलेली नाही. मी साधं सांगतो की आता मेडिकल साईडला जाण्याची कोणाकोणाला ओढ आहे, मेडिकल साईडला जायचं, आणि कोणाला डॉक्टर व्हायचंय, कोणाला फार्मसी व्हायचंय, कोणाला ॲग्री व्हायचंय, असं काहीतरी व्हायचंय ना. अशी किती जणांना ओढ आहे? एक पण तो आहे. नाव सांग तुझं. बर, तुला कुठं जायचंय? BVSC कडे. गुड. म्हणजे त्याला आपण बस खाली बस जनावराचा डॉक्टर असं म्हणतो, BVSC. आज महाराष्ट्रामध्ये 1800 BVSCच्या क्लास 1च्या पोस्ट रिकाम्या आहेत आत्ता या घडीला. कारण BVSC झालेले कॅन्डिडेट्स नाही. त्याची पण एक MPSC असते, त्याची पण MPSC परीक्षा असते. पण त्या BVSCच्या आत गेल्यानंतर आणखी इतक्या गोष्टी आहेत की बस. म्हणजे आता मी पेट डॉग पाळलेला आहे, त्याच्या नुसत्या ट्रीटमेंटलाच मला महिन्याला 1000 रुपये खर्च आहे. आणि ज्यावेळी आम्ही नगरला त्या डॉक्टरकडे जातो, प्रचंड गर्दी त्याच्याकडे असते. म्हणजे त्याचं एक वेगळं सेक्टर झालेलं आहे, कुत्र्यांचा स्पेशालिस्ट म्हणून. मोठ्या मोठ्या शहरापासून ग्रामीण भागात आता क्रेज आहे, आणि त्याच्या डॉक्टरांची आता कमतरता भासते. त्याच्यातही खूप आहेत पार्ट्स म्हणून. ॲग्री मध्ये गेलो तर त्याच्यात पण खूप पार्ट्स आहेत, इंजिनिअरिंग मध्ये गेलो त्याच्यात पण खूप पार्ट्स आहेत. आणि मग आता त्याचा संबंध इंटरडिसिप्लिनरी कसा जोडला जातोय. आता काल परवा मी पुण्यातल्या हॉस्पिटलमध्ये पाहिलंय की फक्त MBBS MD MS असून आता चालणार नाही. त्याला आता AI टेक्नॉलॉजी रोबोटिक्स पण आत्मसात करावं लागणार आहे. म्हणजे त्याला सारखं अद्ययावत राहावं लागणार आहे, तंत्रशुद्ध राहावं लागणार आहे. म्हणून मी म्हटलं की तुम्ही जास्त दिवस जर आपला मेंदू वापरला नाही तर त्याला गंज चढतो. बाबा आदम का जमाना हो जाता है. आता जे डॉक्टर्स बदलणार नाही, जे डॉक्टर्स आता स्वतःमध्ये नवीन टेक्नॉलॉजी आत्मसात करून घेणार नाही, ते काळानुरूप स्पर्धेतून बाद ठरणार आहे. की आज ज्यांच्या दारामध्ये लाईन लागली आहे पेशंटची, पण उद्या ओस पडलेले असतील त्यांच्या दारात. ही वस्तुस्थिती आहे. आणि लोक शहाणे झालेले आहेत. फार लोक फार जागृत झालेले आहेत या बाबतीमध्ये. प्रत्येक सेक्टरमध्ये, म्हणजे ॲग्रीमध्ये जाणाऱ्या मुलांना सुद्धा आता ह्या सगळ्या गोष्टी आत्मसात कराव्या. आर्ट्सला जाणाऱ्या मुलांना सुद्धा ह्या गोष्टी शिकाव्या लागणार. आणि कुणीही शिकू शकतो. आता कोणत्याही ज्ञानावर आता अशी कुठली बंदी नाही, कोणी कुठलीही गोष्ट शिकू शकतो. आपल्या महाविद्यालयामध्ये अशा पद्धतीनं 18 वेगवेगळे स्किल्स देणारे विभाग आहेत. 18. म्हणजे एखाद्या आर्ट्सच्या मुलाला वाटलं की मला मेडिकल सायन्स मधलं काहीतरी छोटंसं शिकून सर्टिफिकेट मिळवायचं, तर आम्ही तिथं बेसिक पॅथॉलॉजी हा खरं तर सायन्सच्या मुलांसाठी तयार केलेला एक छोटासा कॅप्सूल कोर्स आहे. बेसिक पॅथॉलॉजी, रक्त तपासणी, रक्तगट तपासणी, हिमोग्लोबिन तपासणीचं प्रशिक्षण, ज्याच्यामध्ये DMLT वगैरे असतं पुढे. पण अशा पद्धतीचा एक सर्टिफिकेट प्रोग्राम आपण राबवतो. एखादा मुलगा जर आर्ट्सवाला आला आणि तो म्हणाला मला पण करायचा आहे हा कोर्स, तर त्याला एंट्री आहे. म्हणजे आता अशा पद्धतीचं हे नॉलेज झालं. आणि अशा 18 प्रकारचे वेगवेगळे स्किल्स हे मुलं असो किंवा मुली असो त्यांना यावं, यासाठी आपल्या महाविद्यालयात खूप वेगवेगळे प्रयत्न केले जातात. त्याचं कारण आता जमाना कौशल्यांचा. स्किल बेस्ड एज्युकेशन हा आत्ताच्या काळातला परवलीचा शब्द आहे. जिथं स्किल्स दिली जाणार नाही तिथं कोणीही आता जाणार नाही भविष्य काळामध्ये. कारण तो जगण्याचा मार्ग आहे, तो जगण्याचा मार्ग आहे, तो आपल्याला सपोर्ट करणारा मार्ग आहे. आता त्याला सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये उतरायचं आहे, हरकत नाही. कॉन्ट्रॅक्टर व्हायचं हरकत नाही. पण त्याला व्यवसायाचं स्किल आलं नाही तर त्याचं ते कॉन्ट्रॅक्टरचं सर्टिफिकेट काय कामाचं. त्याला व्यावसायिकतेचं शिक्षण घ्यावं लागणार, त्याला त्याच्यातले स्किल्स आत्मसात करावे लागणार. आपल्याच महाविद्यालयामध्ये आपण एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट सेल नावाचा एक विभाग चालतो, ज्यामध्ये मुलांना उद्योजकतेचे धडे दिले जातात. उद्योजकतेचे, की एखाद्या उद्योगामध्ये उतरायचं असेल तर आपल्याकडे कुठली स्किल्स असावी, कुठली
पूर्वतयारी असावी. कमी भांडवलावर आपण कशा पद्धतीने त्याच्यामध्ये सक्सेस होऊ शकतो. तर एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट सेल जो आहे तो त्या पद्धतीचं प्रशिक्षण देतो. म्हणजे तुम्ही एखादी डिग्री घेऊन व्यवसायात उतरायचं ठरवलेलं जरी असलं तरी त्याच्यासाठी आपल्याकडे व्यावसायिकतेचे कौशल्य असणं आवश्यक आहे. पूर्वीसारखं आता राहिलेलं नाही. आता आपल्याला सर्वांगीण व्हावं लागणार आहे, सर्वज्ञ व्हावं लागणार आहे, सर्वज्ञ. आणि मग अशा पद्धतीनं या महाविद्यालयामध्ये व्यक्तिमत्व विकासाची एक कार्यशाळाच आपण वर्षभर चालवतो. आता आपण एक 8 दिवसाचं शिबिर काय आहे तर तुमच्यामध्ये आत काय आहे ते बाहेर येणं आणि तुम्हाला तुमच्या आयुष्याची दिशा ठरवायला मार्गदर्शन करणं हा उद्देश आहे. शेवटी ते तुम्हाला ठरवायचं आहे पुढे मला कुठं जायचं आणि मला काय करायचं आहे. पण कुणीतरी या अशा या टप्प्यात सर्वांगीण दृष्ट्या सांगणार असावं, मार्गदर्शन करणारं असावं. या भावनेतून आपण हे शिबिर दरवर्षी का घेतो तर कर्मवीर बाबा पाटलांनी आम्हाला एकच संदेश दिलेला आहे की समाजातल्या उपेक्षित घटक असतील, श्रमजीवी वर्ग असेल, शेतकरी असेल, ग्रामीण भागातला जो समाज आहे की ज्यांच्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी जात नाही अशा लोकांपर्यंत आपण आपलं ज्ञान पोहोचवायचं ह्या उद्देशानंच आपली संस्था उभी राहिली आहे. आणि कर्मवीर बाबा पाटलांनी त्या पद्धतीनं खेड्यापाड्यामध्ये पायपीट करून वनवन करून मुलं गोळा करून त्यांना शिकवलेलं आहे आणि ती प्रचंड उंचीवर मुलं पोहोचवलेली. त्यांना ती गोळा करून आणावी लागली, धरून आणावी लागली, पकडून आणावी लागली. आता आम्हाला आव्हान करून ती जमा करावी लागतात. जसं आता आमच्या शिक्षकांनी आव्हान केलं, तुमच्यापर्यंत मेसेजेस आले वेगवेगळ्या पद्धतीचं की असं असं शिबिर आहे बा, तुम्ही या. आणि तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं 60 संख्येनं या शिबिरात सहभागी होण्यासाठी आहे. काहीतरी तुमच्यामध्ये आज या तालुक्यामध्ये विचार केला तर कमीत कमी 12वीला कमीत कमी 10वीला 15,000 प्लस किती असतील या तालुक्यात 15,000 मुलं असतील असं गृहीत. 15,000 60च मुलांना का वाटलं बरं आम्ही शिबिराला जाऊ. राहिलेले कुठे झोपलेले आहेत, एन्जॉय करतायत, सध्या सुट्टीचा आस्वाद घेत आहेत मस्तपैकी. फार कष्ट केले, आता जरा 2 महिने अजिबात त्रास नाही घ्यायचा, पुढे पण पाहू. तेव्हा खडबडून जागे होता, अरे अरे कसं करायचं, फॉर्म कसा करायचा, कुठं काय करायचं काय समजून. मग धावपळ उडते, मग त्रेधा देते. याचा अर्थ तुम्ही 60 जागृत मुलं आहात, जागृत आहात आणि त्या उत्सुकतेनं तुम्ही आलेला आहे की काय व्हा नेमकं मला शिकायला, काय व्हा मला नेमकं घडायला नाही. आणि ते घडवण्याची ही कार्यशाळा, हे व्यक्तिमत्व विकास शिबिर आहे. हे काय टीचिंग लर्निंग आणि इव्हॅल्युएशन नाहीये. वर्गात शिकवायचं मग तुम्ही परीक्षा द्यायची मग तुम्हाला परीक्षेचं सर्टिफिकेट, तसं नाही. ही कृतीशील कार्यशाळा आहे. इथं जे असणार ते सगळं मोकळं आहे. म्हणजे मी या समस्त शिक्षकांना एकच सांगितलेलं आहे की मुलांना कृतीशील शिक्षण द्यायचं. नाही तर तुम्ही पुढे बसले तर मग आम्ही इथून शिकवणार, मग तुम्ही ऐकणार, घरी जाऊन झोपणार. तसं नाही. तुम्ही तो काही विषय ठरवलेला आहे त्या विषयाच्या अनुषंगाने एक दिवस तुमचे 10-10, 8-8 जणांची ग्रुप करायची. त्या ग्रुपला काही एक विषय द्यायचा, त्या विषयावर त्या मुलांनी एक चर्चा करायची आणि चर्चा केलेली प्रेझेंट करायची. ही कृतीशील शिक्षणाची प्रोसेस आहे. कुणाला वाटलं की मला माझा काही एक विचार पुढे मांडायचा आहे, तर इथं येऊन प्रेझेंट व्हायचं आहे, इथून प्रेझेंटेशन करायचं आहे, रोल प्लेइंग करायचं आहे. ही कृतीशील शाळा आहे. त्याला आपण व्यक्तिमत्व विकास शिबिर. तर जे काही आहे फक्त माहितीचा स्रोत देणं हा उद्देश नाही. आणि आपल्या ज्या सगळ्या शिक्षकांची मीटिंग लावून फक्त माहिती देणं हे उद्देश ठेवायचाच नाही. मुलं घडणं, त्यांचं व्यक्तिमत्व घडणं, त्यांना विचार करायला लावणं हे महत्वाचं आहे. त्या दृष्टीनं आमचे स्पोर्टचे सर बसलेले आहेत पहा, ते तुम्हाला प्रत्यक्ष ग्राउंडवर घेऊन जाणार आहे. प्रत्यक्ष ग्राउंडवर तुमच्यामध्ये काय असो नाही तर नसो पण तुम्हाला ते कृती करायला लावणार म्हणजे लावणार आहे. कॉलेजमध्ये जे काही इंडोर वगैरे आहे आपलं त्याच्या तिथे जाऊन ते तुम्हाला स्पोर्ट्समध्ये फॅसिलिटीज आणि संधी या अनुषंगाने प्रत्यक्ष कृतीशील किंवा वेगवेगळ्या लॅबोरेटरीज आहेत.
त्या लॅबोरेटरीज मध्ये उभं राहत असताना आपल्याला कशा पद्धतीनं काम करायचं आहे याच्याविषयी तुम्हाला काही माहिती होणार आहे. तर कृतिशीलता हा या मागचा उद्देश आहे. आणि कर्मवीर भाऊराव पाटलांनी मी सांगितलं की कर्म करतो नरक नारायण बंजाता, हे काय सांगितलं, जगामध्ये कुणीही असो की जो कर्म करेल, कृती करेल, सत्कृत्य करेल, तो निश्चितपणाने उंचीवर जातोच. आणि मग त्यांनी अशा पद्धतीनं जी मुलं गोळा करून आणली आणि घडवलेली आहे. म्हणून रयत शिक्षण संस्थेची बांधिलकी ही त्या विचारांशी आहे. रयत शिक्षण संस्थेची बांधिलकी ह्या शेतकरी कष्टकऱ्यांच्या मुलांशी आहे, त्या कुटुंबांशी आहे. आणि त्या बांधिलकीचा भाग म्हणजे हे शिबिर आहे. कर्मवीर भाऊराव पाटलांनी ज्यावेळी अशा पद्धतीची मुलं आणली, त्याच्यामध्ये एक पी.जी. पाटील, पांडुरंग पाटील नावाचा एक विद्यार्थी असाच बकोटीला धरून आणला होता, बळबळच पकडून, आणि त्याला तिथं शिकायला भाग पाडलं. आणि तो मग काबाड कष्ट करून शिकला. कमवा आणि शिका नावाची योजना आहे, तिचा लाभ घेऊन शिकला. आणि त्यामधून त्यानं हळूहळू हळूहळू जी प्रगती केली, आणि तो एका उंचीवर जायच्या अवस्थेत असताना मग कर्मवीर भाऊराव पाटील त्याला काय म्हटले, त्याला पी.जी. असं म्हणायचं, पी.जी. की तुला हा राजाभाई टॉवर जिंकायचा आहे. कशाकडे पाहून म्हटले, तर मुंबई विद्यापीठाचा जो एक टॉवर आहे मोठा, इमारतीचा टॉवर, त्याच्याकडे पाहून ते म्हटले टॉवर जिंकायचा म्हणजे काय, त्याला गिर्यारोहण नाही करायचं. तो टॉवर जिंकायचा म्हणजे काय, तुला ह्या विद्यापीठामध्ये सर्वोच्च स्थान प्राप्त करायचं, उच्च स्थान प्राप्त करायचं. आणि त्या दृष्टीनं जे काही आम्ही तुम्हाला तुला शिकवलंय, तुला घडवलंय, तुला प्रशिक्षण दिलंय, ते सगळं पणाला लावायचं आहे. आणि पी.जी. पाटलांनी आपल्या या गुरुचा संदेश चिरसावन्य मानला, प्रचंड मेहनत केली, प्रचंड कष्ट घेतले, आणि त्यांनी मुंबई विद्यापीठातला सर्वोच्च जो पद असतं, गोल्ड मेडल ज्याला आपण म्हणतो, ते मिळवलं. आणि नंतर ते बॅरिस्टर होण्यासाठी लंडनला गेले. कर्मवीरांनी त्यांना प्रोत्साहन बाहेर. बॅरिस्टर होऊन परत आल्यानंतर एवढी मोठी सर्वोच्च डिग्री त्यांनी मिळवली, आणि त्यांनी ठरवलं की माझ्या सगळं जे ज्ञान आहे हे मी रयतसाठी वापरेन. आणि आयुष्यभर मग त्यांनी रयतला वाहून घेतलं. सांगायचं तात्पर्य काय, कर्मवीर भाऊराव पाटलांनी अशा पद्धतीच्या प्रेरणा मुलांमध्ये ओतल्या की तुला सर्वोच्च स्थानी जायचं आहे, आणि सर्वोच्च स्थानी जायचं असेल तर पडेल ते कष्ट आपण करण्याची तयारी ठेवली पाहिजे. आणि मग या शिबिराच्या पार्श्वभूमीवर मला सर्वांना एकच सांगायचं आहे, जे काही तुम्ही ठरवलेलं असेल ते ठीक आहे. अजून कदाचित भविष्यात त्याच्यात चेंज होऊही शकतात, पण एकदा ठरवलेल्या गोष्टीचा तुम्ही पाठलाग केलाच पाहिजे, पिछा केलाच पाहिजे. आणि जे काही स्वप्न तुम्हाला पाहायचंय ते तुम्हाला सर्वोच्च स्थानावर जाण्यासाठीच पाहायचं. आपल्या या महाविद्यालयामध्ये खूप स्कीम्स राबवल्या जातात. मी म्हणेन कर्मवीर भाऊराव पाटलांच्याच विचारांचे संस्कार असल्यामुळे आम्ही या स्कीम्स राबवतो. त्यामध्ये ज्युनियर विभागाला कुठंही जी स्कीम नाही ती एक स्कीम आपण राबवतो की ज्या मुलांची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे, ज्यांचे आई वडील फी सुद्धा भरू शकत नाही अशी परिस्थिती आहे, त्या मुलांना आम्ही अर्न व्हाईल लर्न नावाच्या स्कीम मध्ये प्रवेश देतो. आणि त्यामध्ये त्याला साधारणपणे 55 किती 45 ना 55 रुपये तासाप्रमाणे पैसे देतो. त्यानं दिवसभरात त्याला 1 तास किंवा त्याला वाटलं तर 2 तास त्यानं महाविद्यालयासाठी द्यायचे. त्याला दिलेलं जे काही कामकाज असेल ते त्याने तेवढं करायचं, आणि 55 रुपयाप्रमाणे जे काही महिनाभराचे होतील ते त्याच्या खात्यामध्ये वर्ग करायचे. अशा पद्धतीची ही स्कीम कर्मवीर भाऊराव पाटलांनी त्या काळात का सुरू केली, तर आई वडील मुलांना शाळेत पाठवायचे नाही का, तर परिस्थिती नाही. पोरगा शाळेत पाठवला तर शेतातलं काम बंद पडतं, एक रोजगार बुडतो, आणि म्हणून काकू करायचे, आणि मुलांनी तर शिकलं पाहिजे. आणि मग नका तुम्ही पैसे देऊ मुलाला भरायला, आम्ही शिकवतो त्याला, आणि त्याला मग या स्कीम मध्ये द्यायचा भाग, आणि त्याला शिकायला भाग पाडायचं. तूच कमाव आणि तूच शिक. आणि मग त्याच्यातून स्वावलंबी शिक्षण हेच आमचे हे ब्रीद तयार झाले. आपल्या महाविद्यालयानं गेली 3 वर्ष
स्वतःच्या बळावर 3 लाख रुपये ह्या स्कीमसाठी राखून ठेवलेले आहेत आणि मुलांनी तिचा फायदा उचलून परिस्थितीचं भांडवल न करता उत्तम कष्ट करून चांगले प्रयत्न करून चांगल्या पद्धतीने 12वी पास व्हावं. ज्युनियरला अशा पद्धतीची स्कीम कुठंच नाही. 11वी 12वी ती आपण राबवतो. मला हे काय सांगायचं, खूप मुलं परिस्थितीचं भांडवल करतात पण परिस्थिती ही कधीच आडवी येऊ शकत नाही. तिच्यावर मात करण्याचं सामर्थ्य आपल्यात ऑलरेडी आहे, फक्त ते तुझ्यात आहे हे सांगणारं कोणी नाही. ते सांगण्यासाठी म्हणून हे शिबिर आहे. हे शिबिर तुमच्या आत असलेल्या न्यूनता बाहेर काढून तुमच्यामध्ये जास्तीचं काय आहे याची ओळख करून देण्यासाठीच, ओळख करून देण्यासाठी. आणि मग तुम्ही ठरवायचंय उद्या तुम्हाला काय करायचं काय करायचं नाही ते तुम्ही उद्या ठरवायचं. कुणाला कलावंत होण्याची इच्छा असते परंतु म्हणतात काय त्याला कलेचे डोहाळे लागले, भिकार म्हणजे भिकारपणाची डोहाळे लागली. कलावंत होणे म्हणजे भिकारी होणं अशी काहींची समज असते. पण तो एक उच्च दर्जाचा कलाकार असतो परंतु त्याला हे माहीत नसतं जर माझ्या कलेचा मी कौशल्यपूर्वक चांगला वापर केला तर मी सुद्धा लाखो रुपये कमवू शकतो हे सांगणार कोणी नाही. आणि खूप कलावंत ग्रामीण भागात असे आहेत की त्यांच्यात खूप आहे पण त्यांना कसं प्रेझेंट व्हावं, कुठं प्रेझेंट व्हावं, त्याचा व्यावसायिक वापर कसा करावा हे माहीत नाही. त्याच्यासाठीच एक स्टेज या ठिकाणी उभं करून दिलं जातं. आणि आपलं ते सभागृह तुम्ही पाहाल त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की त्या कलावंतांना तिथे कशा पद्धतीने प्रेझेंट होण्याची संधी. आणि मग कलाकाराच्या आत असलेल्या कलावंत बाहेर काढण्यासाठीची कार्यशाळा म्हणजे हे शिबिर. खेळाडू आहे, कलावंत आहे, सायंटिस्ट आहे, व्यावसायिक आहे, इंजिनियर आहे, सैनिक आहे, काय नाही, खूप व्हरायटी. प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या व्हरायटी आहेत तुमच्यामध्ये. प्रत्येकाची स्वप्न वेगवेगळी आहेत. आणि मग ही स्वप्न साकार करण्याचं हे जे वय आहे हे प्रयत्न करण्याचं. आता जो उगला तो उद्या संपला. आता तुम्हाला या ठिकाणी जागं राहावं लागेल आणि त्याच्यासाठी या शिबिराचा तुम्ही मनमुराद आस्वाद घ्या, मनमुराद आस्वाद घ्या. शेवटी मला जाता जाता फक्त एक गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे की तुम्हाला नेमकं 10वी नंतर पुढे काय करायचं आहे. कदाचित कुणी कुणी डिप्लोमाला जाते पण डिप्लोमा करून झाल्यावर परत इकडेच येणार आहे हे मला माहिती. कारण पुढे डिग्री असल्याशिवाय पुढे जाता येत नाही. तेवढा एक पाठ सोडला तर तुम्हाला 11वी 12वी शिवाय पर्याय नाही. पण 11वी 12वी करायची तर मी ती का करावी, कशासाठी करावी, कोणत्या फॅकल्टीमध्ये करावी, मला ती फॅकल्टी झेपणार आहे का, मला खरंच त्या क्षेत्राची आवड आहे का, त्यात जाण्यासाठी मला कुठली कुठली आणखी क्षेत्र आहेत, ह्या सगळ्यांची ही माहिती आणि प्रशिक्षण तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. बऱ्याचदा आपल्याला हे सांगणारं कोणी नसतं म्हणून कदाचित आपले मार्ग चुकतात किंवा उठतात. म्हणून राईट टाईमवर आपण राईट टाईमवर तुम्ही इथं आलेला आहे की ज्या वेळेस तुम्हाला हे सगळं ठरवायचं आहे. पण जाता जाता मला नरेंद्र जाधवांच्या भाषेत एकच सांगायचं आहे, तुम्हाला जे काही ठरवायचं आहे ते ठरवा. कुठे तुम्हाला जायचं आहे ते तुम्ही ठरवा. पण त्या क्षेत्रातल्या अत्युच्च स्थानावर मला जायचं आहे हे स्वप्न तुम्हाला समोर ठेवायचं. त्याचं कारण डॉक्टर नरेंद्र जाधव हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू झाले होते. त्या काळात त्यांनी पुस्तक लिहिलं होतं आमचा बाप आणि आम्ही. आणि नंतर ते भारत सरकारच्या नियोजन आयोगाचे सदस्य झाले. हा मोठे अर्थतज्ञ आहेत. त्यांचे एक भाऊ कलेक्टर. सगळी भावंड अत्यंत चांगल्या चांगल्या स्थानावर गेलेली आहेत. आणि वडील पाहिलं तर साधा गोदी कामगार, हमाली काम त्याला आपण गोदी कामगार. पण वडील चाणाक्ष, अडाणी जरी असले तरी चाणाक्ष, खेड्याकडचं नॉलेज घेऊन गेलेला हा माणूस मुंबई. आणि मुलांना घडवत असताना
त्यांच्या हातून एक थोडीशी जरा चोरीची घटना घडते, त्यांना वाईट वाटतं की आपली मुलं मार्ग चुकतात की काय. त्यावेळी मग ते आपल्या मुलाला संदेश देताना म्हणतात, सल्ला देताना म्हणतात की बेटा, तुझे जो कुछ भी बनना है ना तू बन, म्हणजे तुझे नाही अडवणार, तुला जे काय बनायचं ना ते बन, माझं काहीच म्हणणं नाही. तू ऐसा बन, ऐसा बन, ऐसा बन. इतक्या उंचावर तुझा, इतक्या उच्च स्थानावर जा, इतक्या उच्च स्थानावर जा. की ज्या स्थानावरून आपल्याला कोणीही ढकलू शकत नाही किंवा काढू शकत नाही, अशा स्थानावर तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय ठरवायचं आहे ते ठरवा, परंतु त्यातल्या अत्युच्च स्थानावर आपल्याला जायचं आहे आणि त्या दृष्टीनं मला प्रयत्न करायचे आहे हे ठरवून तुम्ही जावं, एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि या शिबिराचं झालेलं हे उद्घाटन आणि त्या निमित्तानं येणाऱ्या दिवसांमध्ये जे काही प्रशिक्षण तुम्हाला दिलं जाणार आहे त्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय धन्यवाद साहेब. यानंतर कार्यक्रमाचे आभार व्यक्त करण्यासाठी मी